नाशिक जिल्ह्यातील हर्सूल पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे एक 16 वर्षीय मुलगी सुखरूप घरी परतली आहे। काही दिवसांपूर्वी आदिवासी भागातील एका कुटुंबाने आपल्या 16 वर्षीय मुलीच्या अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार हर्सूल पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती। तक्रार मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला। तांत्रिक माहिती आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली। तपासादरम्यान पोलिसांनी माहिती मिळाली की मुलीला आमिष दाखवून संगमनेर तालुक्यातील कवठे माळेगाव भागात नेण्यात आले। पोलिसांनी तातडीने धाड टाकून मुलीला सुखरूप सुटका केली आहे। या प्रकरणात सहभागी असलेल्या 10 आरोपींना अटक करण्यात आली असून तपासातून समोर आले आहे की या टोळीचा उद्देश मुलींची तस्करी आणि बालविवाह घडवणे होता। ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी वसुदेव देशले यांच्या नेतृत्वात झाली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन पोरसे, सुनील हिरे, अनिल गांगुर्डे, हेमराज गावडे यांच्यासह पोलीस पथकाने कामगिरी पार पाडली। सर्व आरोपींना बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो कायद्यानुसार अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले। हर्सूल पोलिसांच्या या सतर्क कारवाईमुळे एका मुलीचे जीवन वाचले। जर तुमच्या आजूबाजूला अशी कोणतीही संशयास्पद घटना दिसली तर तातडीने 112 किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा। सतर्क राहा, सुरक्षित राहा। कॅमेरामॅन धनंजय भोये, समाचार टुडे, पेठ। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती। या मोहिमेच्या अंतर्गत हर्सूल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती। या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे। सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात मिळून आलेली आहे। तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या अशा लक्षात आले तर सर्व मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती। सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगी येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत। अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले, त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहोत। त्यांनी सदर मुलीची विक्री कशी, कुठे, कोणाला केली याबाबत अजून लिंक आहेत का, अजून मुलींची अशी विक्री करण्यात आलेली आहे का याबाबत तपास करीत आहोत। सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी नाशिक ग्रामीण, तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक माननीय विमला मॅडम, तसेच SDPO पेठ माननीय वासुदेव देशले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास मी स्वतः API बोरसे हर्सूल पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास मी करीत आहे।